नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। महायोजनाधूत या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे। महायोजनाधूत.org सर्च करायचं आहे। एक ऑफिशियल पेजसुद्धा चालू झालेलं आहे। या ठिकाणी तुमचं स्टेटस काय आहे, ॲप्लिकेशन स्टेटस काय दाखवत आहे, कोणत्या स्टेजवरती आहे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे। यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे। महायोजनाधूत तर योजनाधूताचं नाव आहे महायोजनाधूत। राज्य हे महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केलेले आहे आणि ही योजना कोणी चालू केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेला आहे। यासाठी तुम्हाला लाभ हा 10,000 रुपये महिन्याला भेटणार आहे। प्रतिमाह तुम्हाला 10,000 रुपये मानधनसुद्धा भेटणार आहे। तर अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि याची लास्ट डेट ही 13 सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेट देण्यात आली होती। तर ती 13 ऐवजी 17 सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेटसुद्धा करण्यात आली आहे, पण आता ती तारीखसुद्धा आता संपलेली आहे। तर आता ज्या मित्रांनी याचा फॉर्म भरलेला आहे योजनाधूत, तर त्यांना आता स्टेटस चेक करायचं आहे। स्टेटसमध्ये आपलं ॲप्लिकेशन कोणत्या स्टेजवरती आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला योजनाधूताची नोंदणी कशी करायची, या योजनाधूताची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला हा फर्स्ट कॉलम दिलेला आहे। पण आता योजनाधूताचे जे काय आहे डेट आहे ती आता संपलेलं आहे, क्लोज झालेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही इथं अर्ज करू शकणार नाही, कारण आता योजनाधूताची जी काही लास्ट डेट होती ती 17 सप्टेंबरपर्यंत होती, ती आता संपलेली आहे। तर यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे। कोणत्याही शाखेतून आपल्याला पदवी जर आपली कंप्लीट असेल तर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व माहितीच आहे। कोणत्याही शाखेतून डिग्री झालेली असेल तर त्यासाठी तुम्ही इथं अप्लाय करू शकत होता, तर ते तुम्ही केलेलंच आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी योजनाधूताची यादी तुम्हाला बघायची आहे किंवा तुमचं स्टेटस काय आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला इथं एक ॲप्लिकेशनमध्ये नवीन पेज ओपन झालेले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। तुमचं स्टेज जे ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे कोणत्या स्टेजवरती आहे ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला जी योजनाधूताची यादी आहे किंवा ॲप्लिकेशन स्टेटस आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर असं इंटरफेस तुमच्यापुढे ओपन होईल। मुख्यमंत्री योजनाधूत म्हणून असं येईल। तर मुख्यमंत्री योजनाधूत प्रतिमाह 10,000 रुपये मिळणार आहे। तर त्यासाठी आपण अर्ज केलाच असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस काय आहे या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे। तर जॉबचं नाव आहे मुख्यमंत्री योजनाधूत, हे जॉबचं नाव आहे आणि कोणत्या राज्याने योजना काढली आहे ते सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आहे। महाराष्ट्र राज्याने योजना काढलेली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना काढलेली आहे। याच्या एकूण जागा होत्या 50,000 एकूण जागा यासाठी काढण्यात आलेला होता। तर त्याची लास्ट डेट ही 17 तारखेला संपलेली आहे, इथं तुम्हाला दिसणारच आहे। तर यासाठी वेतन श्रेणी मानधन हे तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे आणि अर्जदाराची अंतिम तारीख जी होती ती आता 17 सप्टेंबरला संपलेली आहे। तर तुम्हाला आता अर्ज स्टेटस तुम्हाला चेक करण्यासाठी इथं अर्ज करण्याचे लिंकसुद्धा दिलेले आहे। अर्ज आपण केलाच असेल, पण आता तुम्हाला त्याचं स्टेटस चेक करायचं आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घ्या, त्यानंतर तुम्हाला इथं इंटरफेस ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं। लॉग इन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला डॅशबोर्ड हे दिसेल। डॅशबोर्ड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती इथं पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमची प्रोफाईल इथं दिसणार आहे। त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी जॉबला अप्लाय केलं आहे तर त्या मॅचिंग जॉबमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी आल्याच्यानंतर आपण कोणत्या ठिकाणी इथं जॉबसाठी अप्लाय केला होता ते तुम्हाला इथं तिन्ही ठिकाण दिसणार आहे आणि त्याला व्ह्यू करूनसुद्धा तुम्ही इथं बघू शकता। त्यासाठी तुम्हाला व्ह्यू या बटनवर क्लिक करायचं आणि आपण ज्या 3 ठिकाणी अप्लाय केलं आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे। हे 3 अप्लाय तुम्हाला यापैकी कोणत्याही 3 ठिकाणी आपण जर इलेबर झाला, आपल्या जर मेरिट जर लागले आणि मेरिटनुसार आपलं जर सिलेक्शन झालं तर ते तुम्हाला या 3 ठिकाणी, या तिन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर त्यानंतर ॲप्लिकेशन आपण ज्या ठिकाणी केलं आहे तर ते आपल्याला तिन्ही ठिकाण जे काही आहे ते आपल्याला इथं दिसणार आहे। तर जॉब टायटल तुम्हाला इथं दिसेल।
जॉब टायटल दिसेल, लोकेशन दिसेल आणि स्टेटस अप्लाइड दिसेल आणि ॲप्लिकेशन नंबर इथं दिसणार आहे. जर आपल्याला फॉर्म व्ह्यू करून बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ज्याही ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे ते ठिकाण दिसेल आणि त्या ठिकाणी किती व्हॅकन्सी आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी अप्लाय केलं, सिटी, टाउन या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या व्ह्यू केल्यानंतर ती सर्व डिटेल तुम्हाला दिसणार आहे. या तिन्हीपैकी आपण ज्यामध्ये आपली पात्रता ठरेल आणि मेरिटनुसार जे काय आपलं जी मेरिट आहे ती मेरिट जर आपल्या तिन्हीपैकी लागली तर तुम्हाला या तिन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी जॉब लागणार आहे. तर हे सर्व स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर अप्लाय केलेलं स्टेटस अप्लाइड झाले म्हणून स्टेटस दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि व्ह्यू करून बघायचा असेल तर व्ह्यूसुद्धा तुम्ही इथं करून बघू शकता. त्यानंतर लास्ट स्टेज आहे की आपलं स्टेटस हे कोणत्या स्टेजवरती आहे आणि आता सध्याला त्याचं कोणत्या प्रोसेसमध्ये आहे ते बघण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर नो कॉन्ट्रॅक्ट येट म्हणजे आणखी इथं कोणती माहिती दिसली नाही आणि जे काय आपण 3 ठिकाणी अप्लाय केलं आहे तर त्यापैकी एक जे आहे त्यासाठी तुम्ही जरी एलिजिबल झाला तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर तिन्हीपैकी एकाला जे काही आपण अप्लाय झालो असेल तर अप्लाय झाल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं जॉब टायटल, लोकेशन आणि स्टेटस आणि ॲप्लिकेशन नंबर सर्व इथं दिसणार आहे. तर मित्रांनो याची लास्ट डेट 17 तारीख होती. 17 तारखेपासून आपल्या जिल्ह्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून याची सर्व तपासणी होणार आहे आणि मेरिटनुसार तुमचं जे आहे ते लवकरच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो हे लवकरच प्रोसेस होणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. बरेच मित्रांचे असंही म्हणणं आहे सर यासाठी बरेच जणाला ऑर्डरसुद्धा मिळालेली आहे आणि ती मिळाली आहे असं काही नाही. आणखी कुणाला याची ऑर्डर मिळाली नाही कारण 17 तारीख याची लास्ट डेट होती. 17 तारखेच्या नंतर याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस चालू होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला लवकरच या ठिकाणी जे काय अप्लाय आपलं जे आहे ज्यासाठी आपण पात्र होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे लवकरच ही माहिती तुमच्या पुढे पाहायला मिळणार आहे. जॉब टायटल, लोकेशन आणि स्टेटस, ॲप्लिकेशन नंबर ज्या 3 ठिकाणी आपलं अप्लाय केलं आहे त्याचं कोणत्याही एका ठिकाणी जर आपण पात्र झाला असाल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी येऊन तुम्हाला ही स्टेटस चेक करीत राहायचं आहे. तर मित्रांनो हे स्टेटस चेक करण्यासाठी आपण सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगितलीच आहे. आपण हे डेली चेक करत राहा जेणेकरून आपल्याला ही माहिती मिळेल आणि जर नाही जरी मिळालं तुम्हाला SMS द्वारे ही माहिती मिळणारच आहे किंवा तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातून एक संपर्कसुद्धा केला जाणार आहे आणि तुम्हाला त्यानुसार तुम्ही त्यासाठी पात्र झाला आहात ते तुम्हाला तिथून सांगण्यात येणार आहे. जरी आपण तिथून आपल्याला कॉल वगैरे नाही आला तर आपल्याला योजना दूत या वेबसाईटवर यायचं आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर डॅशबोर्ड ओपन करायचं. डॅशबोर्ड ओपन केल्याच्यानंतर चौथ्या ऑप्शनला जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे कॉन्ट्रॅक्ट ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचं स्टेटस काय आहे या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असंच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला ही सर्व माहिती सांगत असतो.